नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले काही प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस वाहतात? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना नदीस वाहतात. ई फेरफार प्रकल्पाची सुरुवात करणारा राज्यातील पहिला जिल्हा कोणता? ई फेरफार प्रकल्पाची सुरुवात करणारा राज्यातील पहिला जिल्हा आहे पुणे जिल्हा. भारतातील कोणकोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद आहेत? भारतातील आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांमध्ये विधान परिषद आहेत. ई समाधान पोर्टल कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? ई समाधान पोर्टल विश्वविद्यालय अनुदान आयोग या संस्थेशी संबंधित आहे. सबस्टन्स अँड द शॅडो हे कोणाचे आत्मचरित्र आहे? सबस्टन्स अँड द शॅडो हे दिलीप कुमार यांचे आत्मचरित्र आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यांची सरहद टिंबटिंब राज्याला भिडलेली आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांची सरहद तेलंगणा या राज्याला भिडलेली आहे. उंचीतील फरक कोणत्या उपकरणाने मोजतात? उंचीतील फरक अल्टिमीटर या उपकरणाने मोजतात. महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा आहे सिंधुदुर्ग. सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक हा ग्रंथ कोणी लिहिला? सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक सुरू केले? आचार्य विनोबा भावे या समाजसुधारकाने महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक सुरू केले. सीताबर्डी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सीताबर्डी किल्ला नागपूर या जिल्ह्यात आहे. सालारजंग म्युझियम कोठे आहे? सालारजंग म्युझियम हैदराबाद येथे आहे. भारतातील घटत्या क्षेत्रफळाप्रमाणे मोठे ते लहान राज्याचे योग्य क्रम कोणता? भारतातील घटत्या क्षेत्रफळाप्रमाणे राज्याचे योग्य क्रम आहे राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश. जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रजी अधिकारी व तारीख खालीलपैकी पर्यायामधून निवडा. जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी आहेत जनरल डायर व तारीख आहे 13 एप्रिल. फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग हे आहेत. पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? पिट्स इंडिया कायदा 1784 मध्ये मंजूर झाला. आंतरराष्ट्रीय पर्वत दिन केव्हा साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय पर्वत दिन 11 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? यमुना नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही. NS9 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो? NS9 हा राष्ट्रीय महामार्ग पुणे सोलापूर या शहरांना जोडतो. परदेशातून पदवी घेऊन येणारी भारताची पहिली महिला डॉक्टर कोण? परदेशातून पदवी घेऊन येणारी भारताची पहिली महिला डॉक्टर आहेत आनंदीबाई जोशी. मीराबाई चानू या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मीराबाई चानू या वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे.
महात्मा गांधीजींनी मजूर महाजन संघाची स्थापना कोठे केली? महात्मा गांधीजींनी मजूर महाजन या संघाची स्थापना अहमदाबाद येथे केली. कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? 42वी घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते. भारतीय राज्यघटनेचे कलम 48 हे कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 48 हे गोवंश हत्याबंदी याच्याशी संबंधित आहे. 12वे जागतिक हिंदी संमेलन खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते? 12वे जागतिक हिंदी संमेलन फिजी या देशात आयोजित करण्यात आले होते. विशाखा या काव्याचे लेखक कोण? विशाखा या काव्याचे लेखक आहेत वि.वा. शिरवाडकर. दहशतवाद्यांविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? फोर्स 1 हे सशस्त्र दल काम करते. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? खालीलपैकी झारखंड या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही. या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजाविले. संत गाडगेबाबा या संताने आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजाविले. खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी 7 डिसेंबर हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिन म्हणून साजरा केला जातो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ टिंबटिंब यांच्याकडून दिली जाते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ राज्यपाल यांच्याकडून दिली जाते. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.